तुम्हाला जर अचानक काही गोड बनवायचं असेल ना तर हा व्हिडिओ नक्कीच बघा, तुम्हाला खूप फायद्याचा होईल। अगदी घरच्या साहित्यापासून बनतं। चला सांगते। एक मग पोहे घेऊन छान भाजून घ्यायचं। भाजलेले पोहे प्लेटमध्ये टाकून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। अर्धी वाटी खोबरं घेऊन मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं। थंड पोहे त्यामध्ये टाकून त्याला पण असं बारीक वाटून घ्यायचं। त्यानंतर जेवढे पोहे त्याच्या डबल दूध घेऊन दोन्ही पण पावडर छान टाकून फिरून 15 मिनिटांसाठी झाकून ठेवून द्यायचं। त्यानंतर एक मग गूळ घेऊन बाउलमध्ये टाकायचं। 1 चम्मच पाणी टाकून छान गुळाला पण वितळून घ्यायचं। हे बघा असं। त्यानंतर कढई गॅसवर ठेवून 1 पळी तूप टाकून तयार मिश्रण त्यामध्ये टाकून 5 मिनिट छान शिजून घ्यायचं। शिजल्यानंतर तयार गूळ त्यामध्ये टाकून द्यायचं। त्याला पण छान 5 मिनिट शिजून घ्यायचं। थोडेसे काजू टाकायचे। तुमच्याकडे कलर असला तर कलर टाकू शकता, नसेल तर सोडून द्या। छान तयार मिश्रण एका प्लेटला तूप लावून त्यामध्ये टाकून द्या। 1 तासासाठी थांबा। तुम्हाला हवे त्या आकारमध्ये कट करून घ्या। जर ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा। चॅनलला लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। बाय।